प्रिपरेशन जिन्होंने की, उसके बाद सीडीएस बिपिन रावत यांना मानवंदना दिली जाते। अनेक मान्यवर या ठिकाणी येत त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय। अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जातोय, त्यांना मानवंदना दिली जाते। त्यांची कारकीर्द पाहता त्यांचं काम अतिशय महत्त्वपूर्ण असं होतं। या दुर्घटनेमध्ये त्यांच्यासोबत आणखीन 13 जण होते, त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात येते। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये शोककळा पसरली। बिपिन रावत यांचं पार्थिव काल दिल्लीमध्ये दाखल झालं। त्यांचं पार्थिव दिल्लीमध्ये आणण्यात आलं। रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय। तामिळनाडूच्या कुन्नूर या परिसरामध्ये त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या 13 जणांचाही यामध्ये निधन झालं। बिपिन रावत यांना मानवंदना दिली जाते। अनेक मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काल बिपिन रावत यांचं पार्थिव दिल्लीमध्ये दाखल झालं होतं। अनेकांनी यावेळेस शोक व्यक्त केला, अनेकांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। रावत यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये आपणही सहभागी असल्याचं अनेक मान्यवरांनी सांगितलं, अनेक मान्यवरांनी ट्विट केलं होतं। त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी भेटीही दिल्या। कुटुंबियांचं सांत्वन यावेळेस करण्यात आलं। अनेक मान्यवरांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या। त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ओळखलं जायचं। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालं। त्यांच्या पत्नीही त्यांच्या सोबत होत्या। एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावताना या कार्यक्रमासाठी जातानाच अशा प्रकारची ही दुर्घटना घडेल हे कोणालाही वाटलं नव्हतं। मात्र यामागे घातपाताची शक्यताही वर्तवली जाते। याचा शोध सध्या सुरू आहे। हेलिकॉप्टर मधील ब्लॅक बॉक्स हे सापडलेला आहे आणि त्याच्या मदतीने अधिकचा तपास केला जातोय। बिपिन रावत यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरामध्ये शोककळा पसरली। त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि त्यानंतर सर्वांनाच ही दुःखद बातमी कळाली। सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरची मानवंदना दिली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली। आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। दुपारी 2च्या सुमारास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सीडीएस जनरल बिपिन रावत यांना मानवंदना दिली जाते। शुक्रवारी अर्थात आजच्या दिवशी सकाळी 11 ते 12:30 दरम्यान जनतेकडून श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचं पार्थिव या ठिकाणी दाखल झालं। तर 12:30 ते 1:30 या दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। तर दुपारी 2 नंतर
ब्रार स्क्वेअर येथे त्यांचं पार्थिव नेण्यात येते आणि दिल्लीतील ब्रार स्क्वेअर येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत. कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण हे अद्यापही समजू शकलेलं नाही, मात्र याचा तपास घेतला जातोय. ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. यानुसार तपास अधिकाऱ्यांकडून हा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलाय आणि त्यानुसार पुढचा तपास सुरू आहे. कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी एअर मार्शल मानवेंद्र सिंग हे करणार आहेत आणि मात्र या निमित्तानंच काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. ते म्हणजे हवाई प्रवास नियमावलीनुसार करण्यात आला की नाही हा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित आहे. कारण की MI-17B5 हेलिकॉप्टर हे सुरक्षित मानलं जातं. हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जात होतं, मात्र ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर सर्वत्रच शोककळा पसरली. या दुर्घटनेआधीचा एक व्हिडिओही समोर आला होता. अगदी काही सेकंदामध्येच हा अपघात घडला आणि याची काही शेवटची दृश्य ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. अनेकांनी दुःख व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सेना प्रमुखांना असं गमावताना खूप दुःख होतंय अशा प्रकारच्या भावनाही व्यक्त करण्यात आल्या. केंद्रीय मंत्र्यांकडून बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. दुपारनंतर रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याआधी अनेकांनी त्यांचं दर्शन घेतले, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही दुःख व्यक्त करत मानवंदना दिली आहे. नवी दिल्लीतली ही थेट दृश्य आपण बघत आहात. बिपिन रावत यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जात आहे. खराब हवामानाची माहिती मिळाली होती आणि त्यामुळेच हेलिकॉप्टर दुर्घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र नेमकं कारण काय आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये. खरं तर यामध्ये ब्लॅक बॉक्स हे महत्वाचं असतं आणि या दुर्घटनेनंतर अत्यंत महत्वाचं हे उपकरण असतं. केंद्रीय मंत्री आणि अनेक मान्यवरांकडून रावत यांना श्रद्धांजली वाहिली जाते. नवी दिल्लीतली ही थेट दृश्य आपण बघत आहात. अखेरचा निरोप त्यांना दिला जातोय. पहिले CDS म्हणून त्यांची ओळख होती. अनेक महत्वपूर्ण काम त्यांनी बजावलंय आणि अशामध्येच त्यांचं निधन झाल्यानंतर अनेकांना दुःख झालंय. तर
बिपिन रावत यांच्या जाण्यानं एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बिपिन रावत यांना आदरांजली वाहण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडूनही दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले, तर तिन्ही दलांच्या संयुक्त पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. याआधी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी जवान यांना आदरांजली वाहण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबाबत कालच लोकसभेमध्ये निवेदन दिलं होतं. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. कुन्नूरच्या अपघातामध्ये बिपिन रावत यांचं निधन झालं. तामिळनाडूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या लष्कराच्या MI-17V5 मधील 13 जणांचा यामध्ये निधन झालं आणि त्यानंतर शोककळा पसरली. लष्कर तसेच अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येते. भारताच्या तिन्ही दलाचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्यांना काही ठिकाणी दीप प्रज्वलित करत श्रद्धांजलीही वाहण्यात आली होती. यावेळी अमर रहे अशा प्रकारच्या घोषणाही ऐकू येत होत्या. या घोषणा करतच त्यांना मानवंदना देण्यात आली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही सीडीएस बिपिन रावत यांच्या निधनावरती 3 दिवसांचा राजकीय दुखवटाही जाहीर केला. रावत यांच्या निधनानं दुःख झाल्याचं पुष्कर सिंह धामी यांनीही म्हटलंय. रावत यांनी देशासाठी जीवन समर्पित केल्याचं धामी यांनी म्हटलं. बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंड येथील पौडी गढवालमध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबियाला सैन्य दलातील सेवेचा वारसा देखील आहे. बिपिन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह रावत लेफ्टनंट जनरल होते. त्यांच्या अशा जाण्यानं खूप मोठी हानी झाली अशा ही भावना व्यक्त केल्या जात होत्या. बिपिन रावत हे आपल्यात नसल्याची भावना सगळ्या देशवासियांमध्ये आहे. त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. सीडीएस बिपिन रावत यांना गृहमंत्री अमित शहा यांनीही श्रद्धांजली वाहिली. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 11 अधिकाऱ्यांचं यामध्ये निधन झालं. या सर्वांचं पार्थिव गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये आणण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह सैन्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सीडीएस रावत यांच्यावरती इतर सर्व अधिकाऱ्यांवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अनेकांनी ट्विट करत आपलं दुःख व्यक्त केलंय. तसेच राजकीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांनीही जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपलं दुःख व्यक्त केलं. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं होतं. त्यावेळेसही अनेकांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती. रावत यांच्या कुटुंबियांना त्यांनी भेट देत सांत्वन केलं होतं. अतिशय भावुक क्षण. ब्रिगेडियर लिड्डर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. अखेरचा निरोप देण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही काल ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लिड्डर यांना श्रद्धांजली वाहिली. लिड्डर हे बिपिन रावत यांच्या खूप जवळचे समजले जात होते. मात्र दुर्दैवानं या शूरवीरांना आपण गमावल्याची भावना आता प्रत्येक भारतीयांमध्ये आहे. बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांना शेवटचा निरोप दिला जातोय. त्यांची कारकीर्द पाहता ते नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील. अनेक राजकीय नेते मंडळींनीही बिपिन रावत यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय. तामिळनाडूमधील लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना आपण गमावले. संपूर्ण देश यामुळे हळहळलाय, शोक व्यक्त करत आहे. राजकारणी, क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल नेटवर्किंग वरील ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. जनरल बिपिन रावत यांची कामगिरी तर आपण पाहिलीच असेल, मात्र मुळातही त्यांचा स्वभावही आपल्या लष्करातील जवानांसोबतचा त्यांना नेहमीच स्मरणात राहिला असा होता. सीडीएस जनरल बिपिन रावत लष्कराच्या जवानांसोबत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात राहायचे. लष्कराच्या सर्व जवानांनी जनरल बिपिन रावत यांना